सोलापूर शहरात गुंतवणुकीवर 12% परतावा देण्याचे आमिष दाखवून फायनान्स कंपनीने एका ज्येष्ठ नागरिकासह अनेक गुंतवणूकदारांची तब्बल 85,48,000 रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकरणी फिर्यादी पूनम धनंजय ढवळे वय 40 राहणार हुनकरनगर सोलापूर यांच्या फिर्यादीवरून भवानीपेठ परिसरातील सचिन नामदेव भडंगे वय 47 याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फिर्यादी पूनम ढवळे यांचे सासरे कैलासवासी श्यामसुंदर ढवळे यांचा आरोपी सचिन भडंगे याच्यावर विश्वास होता। भडंगे याने त्याच्या सायराज फायनान्समध्ये पैसे गुंतवल्यास दरमहा 12% परतावा देण्याचे प्रलोभन दिले। या विश्वासापोटी ढवळे यांनी 11 जानेवारी 2018 ते 19 मे 2021 या कालावधीत वेळोवेळी रोख आणि बँक खात्याद्वारे एकूण 79,48,000 रुपये गुंतवले। सुरुवातीचे 10 ते 15 महिने आरोपीने प्रतिमाह 1,80,000 रुपये परतावा दिला, मात्र त्यानंतर परतावा आणि मूळ रक्कम देण्यास टाळाटाळ सुरू केली। केवळ ढवळे कुटुंबच नव्हे तर नरेंद्र मोहनराव चव्हाण यांच्याकडूनही आरोपीने 6 लाख रुपये घेऊन त्यांना कोणताही परतावा दिला नाही। अशा प्रकारे अनेक लोकांकडून मोठी रक्कम गोळा करून ती हडप केल्याची तक्रारीत नमूद आहे। आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच ढवळे यांनी पोलिसात धाव घेतली। अशा प्रकारे कोणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी पोलीस प्रशासनाशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे।